सो नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण चाललो आहे एकदा ब्लॉग बनवायला. आपली गाडी रेनकोट सगळं सज्ज जाण्यासाठी. सो आपण सगळ्यात पहिले चाललो आहे कुठं ललितकडं, आणि आज ललित घरी ललितचं सुट्टी होती म्हणून. त्याच्यानंतर आपल्या सबस्क्रायबर भाव की म्हणजे आपला मंदार भाई पण येणार आहे. सो आपण जाऊ त्याच्या घरी, त्याच्या घराच्या इथून जाऊन मग तुम्हाला सांगतो कुठं जायचं आहे ते. पेट्रोल तर ऑलरेडी आपण भरलेलं आहे. सो चला करू गाडी चालू, भेटतो तुम्हाला डायरेक्ट मंदार भाईच्या घराच्या इथं. चलो मित्रांनो आता आपण निघालेलो आहे बघा. परत कुठं आलो आपण, आपल्या इथं फेमस जागा आहे बेंचशीळ. पण चाललो आहे धनगर धबधब्याला. सो बघा परत हे बाबा ऐकत इकडे 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 बघा चतुरी पण आलेली आहे. आणि आता आपण चाललो आहे धनगर धबधब्याला. थोडं मंदार भाईची गाडी चालली आणि आपण मागच आहे त्याच्या जस्ट. सो चला आता जाऊ फक्त एकदा धनगर धबधब्याला. बघू पहिले आपल्याला सोडतायत काय आतमध्ये, कारण मागच्या वेळेस तर नव्हते पोलीसवाले, यावेळेस असतील तर बघू. भेटलं जायला तर जाऊ, नाही तर मग काय त्या दुसरं तर भेटलं तिथं आहे भरपूर लोकेशन. सो चला जाऊ आता डायरेक्ट आपण धनगर धबधब्याला. सो मित्रांनो बघू शकता बाजूची हिरवळ एक नंबर फुल जेसिंग चालू आहे सोबत. इकडे हिरवीगार या साईडला तुम्हाला डोंगर जिथं नजर जाईल जिथं नजर जाईल ना मित्रांनो तिथं फक्त हिरवळच हिरवळ आहे आणि मस्त आहे, शांत वातावरण आहे बघा. फुल एन्जॉय चालू आहे, फुल एन्जॉय. हा आहे बघा, हा पर्वत काय बोलते हम्मा हम्मा असं ना, हम्मा आहे. हा मस्त आहे मस्त आहे. आम्हाला तुम्हाला इथं एक नदी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो मी. आणि 1 मिनिटाच्या अंतरावरती पाणी आहे. इकडं नाही हे आहे आपलं कोंडेश्वरचा रोड आणि मस्त ही ग्रीनरी. तर चला आता अजून आहे पुढं. आता इथं जरा गाव लागेल, ते गाव गेल्यानंतर मग परत तुम्हाला ग्रीनरी अजून बघायला भेटेल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर मित्रांनो आपण पोचलो आहे जस्ट धनगरच्या साईडला जाण्यासाठी. जो लेफ्ट आहे पाठी मंदारबाईची गाडी आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. हा बघा हा सरळ रस्ता जातो कोंडेश्वरला. आपल्याला इथून इथं वळायचं आहे. सो तुम्ही आले का तिकडे नका जाऊ, इथं खाली घुसा. इथून तुम्हाला डायरेक्ट धनगरला जायला भेटेल. बघा हा रस्ता आहे. सो तुम्ही इकडून असे जाऊ शकता. आणि हा वरचा रोड गेला तो कोंडेश्वरला. सो आय होप की तुम्हाला आता जर रस्ता कळाला असेल. काय नाही फक्त पहिला लेफ्ट आहे, तिथं मी तुम्हाला दाखवला तो जाताना पण एकदा दाखवून वाटलेस. आणि तिथून तुम्हाला हे डायरेक्ट दृश्य सुरू होईल बघायला. फुल ग्रीनरी, फुल रस्ता चालू आहे. आता फार्म हाऊस आहे, असा निसर्ग आहे, निसर्गात निसर्ग आहे. आणि मित्रांनो मी एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, जरा सावकाश चालवा गाडी, कारण एवढाच पॅच चांगला आहे. पुढचा पॅच लय डेंजर आहे. सो तो पण तुम्ही बघून घ्या. इथं आलेला आहे याच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगतो का जरा हळू या. आणि समोरचा निसर्ग तर तुम्हाला दाखवतो. रुको मिळते 2 मिनिट बाद. मित्रांनो धनगर धबधब्याचा रस्ता आलेला आहे. हा बघा एकच सांगतो, रस्ता जरा डेंजर आहे. बाजूला सगळा माउंटन व्ह्यू आहे. तिकडं साईडला बघू शकता. सो हा बघा त्याच्यासाठी सांगायचं मित्रांनो जरा सावकाश चालवा गाडी, हळूहळू या. असे रस्ते डेंजर तिथे. आता आपण एक 5 मिनिटात नाही तर 10 मिनिटात आपण पोहोचू धनगरला. सो केअरफुली आहे. चला एक सुंदर असं दृश्य दाखवतो तुम्हाला. इकडं असं इकडं लेक हा आपला आहे भोज डॅम ना, हा डॅम. आणि इकडं हा असा हा एक तो हायवे गेलाय खालून, बंद आहे. सो मित्रांनो हे आहे आपल्या इथलं नेचर, निसर्ग मस्त. इकडे जाऊ मी तो खाली पोहोचला जागा असं फुल 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 पब्लिक येते जाते. सो मित्रांनो भरपूर पब्लिक येत आहेत जात आहेत, बघितलंच. सो चला आपण परत एकदा भेटू थोड्या वेळात. बघा माझ्या मागचा रस्ता. सो हा बघा हा आहे पूर्ण असं खडबडीत रोड. सो काहीतरी आनंद घ्यायचा असेल तर काहीतरी असं द्यावं लागतं बलिदान. त्यामुळं एक सांगतो मित्रांनो सावकाश आहे. आणि बघा पूर्ण रस्ता पूर्ण साईडला मस्त आहे. ते मध्ये मध्ये तुम्हाला असं जरा
भेटल खड्डे बिड्डे. सो पोचलो आपण आता. पोचलो फुल ॲडव्हेंचर चालू आहे मित्रांनो. गाडीवर बसल्या पण आम्ही ॲडव्हेंचरचा मजा घेतोय. हिमालयन नसली तरी हीच आमच्यासाठी हिमालयन आहे. काय बोलतो हां आता बोलते आमच्याकडे हिमालयन नसली तरी हीच आमची गाडी हिमालयन आहे. हां आमच्यासाठी हीच हिमालयन आहे. सो मित्रांनो आमच्यासाठी हीच हिमालयन आहे. हीच आमची ॲडव्हेंचर बाईक आहे. हां हीच आमची ॲडव्हेंचर बाईक आहे. आम्ही याच्यावर ॲडव्हेंचर करत असतो. तुम्हाला माहिती आहे मी बघत असाल जिथं जातो का आमच्यावरती गाडी असतेच. गोवा रिटर्न म्हणून जाऊन आलेली गाडी आहे. अजून कुठं नेऊ आपण तुम्ही विचार नाही केला असेल एवढं लांब जाणार आहे. सो बघू मित्रांनो इथे खाई अजून धबधबा जर भेटलाच जर बघायला तर आपण जाऊ. नाही तर मग बघू कसं काय ते पण तुम्हाला दाखवतो. ते पण अपडेट देतो मी. आता बघा मित्रांनो डोंगर असं वाटतं आपल्या जवळजवळ चालू आहे पण आपण डोंगराच्या जवळ चाललो आहे. काय झाले सध्या आपल्यावर डोंगर असा समोर येतोय. आता धबधबे दिसणार नाही कारण आता मित्रांनो जरा बदलावरमध्ये पावसाने जास्तच विश्रांती घेतली. पाऊस नाराज झाला आहे आणि जेव्हा मी जवळ एक गोष्ट सांगतो जेव्हा पडायचं असून तेव्हा पडत नाही. नको त्या टायमाला तो पडतो असा विषय. त्याचं काय इथं मस्त झोपडी वगैरे मांडली. सो मित्रांनो गर्दी पण भरपूर आहे बघा. सगळं गर्दी आहे असं काही नाही आहे. चला 2 मिनटात. सो मित्रांनो जस्ट तुम्हाला आता हायवे पण मी क्लिअर दाखवतो जो का बंद केला आता सध्या मला कॅप्चर होत नाही कारण ऊन असल्यामुळे तसं ब्लॅक दिसते स्क्रीन. सो तुम्हाला दिसतं असं आता हे बघा अजून पण वर्किंग मस्त मित्रांनो. ते जरा तिथं विषय झाले 2-3 ॲक्सिडेंट वगैरे झाले त्याच्यामुळे सध्या ते बंद केलं आहे. आणि माझ्यासमोर जर असतं ते बोलतात ना नजरेटी दुर्घटना घटी असा विषय इथं. सो मी तुम्हाला हायवे दाखवण्यासाठी मी कॅमेरा ऑन केलं. आता हळूहळू चाललो आहे बघा. लय रिस्क आहे तभी तो इश्क आहे असा विषय ना धबधब्यासाठीचा. त्यामुळे चाललं आपण. हे बाबा हे गेला थांबा भेटेल 2 मिनटात भेटेल. तर मित्रांनो तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा पहिली थोडी टायमिंग चुकली तुझी. जाऊ दे घेतलंय तुला. थांबा मित्रांनो आता बघा क्लिअर. हे स्वर्ग आणि हे सुख फक्त तुम्हाला आपल्या इथंच बघायला भेटेल. दुसरीकडे पण आहे त्याचं मी नाही म्हणत पण आपल्या इथं आपल्याला लय जवळ आहे करावं. आमच्या बदलापूरमध्ये समजणे वाले को इशारा काफी आहे. हा ते पण आहे. जो ब्लॉग बघणार आहे ना त्याच्यासाठी आम्ही सगळं बोललो. तू समज जा बेटे. जाऊ दे आता लय झालं. मित्रांनो जस्ट पोचलो आपण. भरपूर दिवसांनी धबधब्याला आलो आहे. धनगर धबधब्याला पब्लिक भरपूर आहे. एन्जॉय झाले. तर चला आता आपण जरा एन्जॉय करू चिल करू मग तुम्हाला भेटू बघा. तर मित्रांनो परत चाललो आहे वरती रिटर्न. बघा सगळे एक रिटर्न तिकीट चाललेले आहेत वरती सगळ्यात पुढं बघा. चला मित्रांनो जरा त्यांना अनुभव वरती जाऊन विचारू. इथं नको विचारायला तर जाऊन वरती जाऊन त्यांना आपण अनुभव विचारू कसा आहे. चलो. सो मित्रांनो आपण जस्ट आलो वरती बघा सगळा व्ह्यू. सो आपण आता मंदार पहिला एक्सपिरियन्स विचारू. तो गेला होता वर जवळ बोला. एक नंबर एक्सपिरियन्स होता. पाऊस अजून असताना तर अजून मजा आली असते. केवढं डीप आहे पाणी. केवढं डीप आहे. धबधब्याच्या इशारा. फूट होतं एवढा हात वर जात होता. हा पूर्ण बाई खालीपर्यंत गेला होता. व्हिडिओ नाही काढली कारण का विचार ना चेंबूरवरून त्यांना विचार कसं वाटलं. नाही जाऊ दे. आपला मंदार बाईने दिला इंटरव्ह्यू म्हणजे सगळं झालं बाई. चला हे बघा छोटे मेहमान भी बहुत खुश. चलो हाय हाय चला जाऊ आता. हो भाई बोलतो अजून एक आहे धबधबा तो बघायला. चलो तर मित्रांनो जस्ट पोचलोय आपण कुठंतरी. सो एक हिडन लोकेशन आहे बाईने सांगितलंय. चाललं सगळीकडे फक्त निसर्ग आहे. आहे बघा मित्रांनो पाऊस नाही तरी पण फुल पाणी. वाव यो ये आहे बदलापूर के तर मित्रांनो जस्ट पोचलोय आपण कुठंतरी. सो एक हिडन लोकेशन. मित्रांनो आता झाला असा झालं तुम्हाला क्लिप तुम्ही बघितलं असं मी रिव्हर्स करतो. आणि हे बघा एक खूप सुंदर असतं. वाव मस्त येतं आणि मस्त असतं. चलो मिळते हे थोडी देर बाद. मित्रांनो बघू शकता तुम्ही
मस्त वातावरण पण भारी झालंय आणि खाली जे आहे आहे काहीतरी कुछ तो दिखा उधर से सगळं जंगल जंगल आहे. फुल ट्रॅकिंग चालू आहे. जर धबधबा भेटला नाही तर ललितबाई पोपट होणार आहे आपला, आणि जर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. सो चलो जाते हे अभी. बघा हां बघा हां खाली पण बघायला लागतं मित्रांनो. असं ब्लॉग बनवून चालत नसतोय. सो हे बघा इथं पाणी असेल ना रे, पूर्ण पाणी तर असं इथून. सो चलो अभी जाते. हवा हवा हे मस्त रे ललित, फुल मस्त. एक नंबर क्लिप आली. यस मस्त. चलो अभी मिलते हे. आपण भेटूया थोड्याच वेळात धबधब्याच्या खाली. मित्रांनो जस्ट पोचलोय, होऊ शकतात बांध आहे काहीतरी गाडी वाचलं होतं. आणि इथे मित्रांनो तुम्ही गेस करायला कुठची खाली मी मंदिराचा टोक दाखवतो. थोडं झुमआउट नाही होतो. सो तुम्ही गेस करा. थोडं तुम्ही दाखवणारच आहे पण तुम्ही गेस करा आणि मस्त आहे बघा. सो जाऊ द्या सांगूनच टाकतो, रिव्हिलच करून टाकतो. मित्रांनो हा टोक आहे लास्टचा, वरचा टोक कोंडेश्वरचा आपण खालून दाखवतो. वरतून पाणी येतं तो वाला टोक आहे. सो बघू शकता इथं मस्त मस्त. आणि मित्रांनो हे बघता तुम्ही. सो या पॉईंटला पहिले आबोला डॅम आहे, नंतर बोलतो धबधबा आहे. सो जाऊ द्या आता इथं बघू पुढं जायचं. पुढं सगळे वेगळा विषय आहे सगळा. जाऊ द्या आपण पुढं नाही जाणार, बघू गेलो तर जाऊन येतं नाही जाणार. ते मस्त येतं पण. मित्रांनो जवळ बघू शकता आपण त्या टोकाला होतो, त्या टोकाला आलो. आणि हे नका करू मित्रांनो हे, कारण हे असं आम्ही येतो ना तो पायांना लय त्रास होतो, त्याच्यामुळे जरा लफडा आहे. अति अशी घाण करू नका, काचा पडू नका. चला ये बड़ी अच्छी बात कही आप. आता जाऊ पुढच्या स्पॉटवर. आणि बघा कोण आलं. आलो मित्रांनो ते बघू शकता खाली जे आहे खाली कोंडेश्वर मंदिर आणि इकडे तो दिसतो बघा वॉटरफॉल आणि कुंड आहेत. कुंड खाली आहेत ते. सो आपण आलो इथून या जंगलातल्या रस्त्यातून. सो लय मेहनत घेतली मित्रांनो, बिना चपलेचा आलो. हे बाई ये पाच जागा. चला मित्रांनो आता व्हिडिओ शॉर्ट सिनेमॅटिक व्हिडिओ बनवतो. सो मित्रांनो झालं आहे फिरून आलो आहे. खोल इकडं कमी आहे, खोल काहीच नाही तर पाणीच नाही. आपण जिथे गेलो तिथे केवढा पाणी होता. सोबत बिअरच्या बाटल्यांच्या काचा पण होत्या. सो हे बघा आता पाऊस नसल्यामुळे सगळं सुकं एक साईडने. पाऊस पडला की मस्त पाणी पाणी पण फुल मस्त नेचर सोबत पाणी. सोबत ललित बाय. चलो भाई लय झाली एन्जॉयमेंट. जायचं का थांबायचं. चला भेटूयात एक सिनेमॅटिक व्हिडिओ नंतर. चला काढायचं. पब्लिक बघू शकता आपल्या आजूबाजूला पाणी. अरे कहना क्या चाहते हो. आपल्या ह्या बाजूला पाणी आणि सगळीकडे डोंगर आणि फुल चिल. बॅकग्राऊंड खराब आलाय कारण सगळं दगडे आलेत, पाण्यात नाही. सो मित्रांनो फुल मस्त एन्जॉय करत आलं. तसं सवय आहे पाण्याची, कारण पाणी भरतं आपल्या इथं पण एवढं नाही. असं चालूच आहे. आणि बघा हा नजारा मस्त एकदम निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कोंडेश्वरवरचं टेकडी. खाली जिथून धबधबा होता त्याच्यावरचा पॉईंट आहे हा. आपल्याकडे ड्रोन नाही ना, तर तुम्हाला ड्रोनमधून 101 चांगले स्पॉट व्हिडिओज आले असते आता सिनेमॅटिक वगैरे चांगले ड्रोनमधून पूर्ण दाखवलं असतं. पण पाऊस नसल्यामुळे सगळं पाणी पण नाही. सॉरी. सो चला आता जाऊ रिटर्न. सगळं कोण काय करते. सो चला जाऊ आता गाड्यांजवळ. लय केली एन्जॉय, दिवसभर पाण्यातच होतो. चला जाऊ आता डायरेक्ट घराच्या दिशेने. मित्रांनो बघा इथं कलाकार मल्हार दादा पिरॅमिड बनवताना. एक बनलेला आहे इकडं, ताईनी बनवलेला आहे. मस्त बनवला आहे. आणि इकडं मंदार बाईचा आपल्या मल्हार दादाचा अजून पण होतो. ते बिल्डिंग पडते, प्रयत्न चालू आहे. दहीहंडी लावत आहेत पण थर काय चढत नाही आहेत. चालू आहे आयला ट्रिपल एक लावायचा प्रयत्न झालेला आहे यशस्वी. 9 थर मोजा. किती थर झाले. 4 थर झाले. अरे यार खाली 2 आहेत. खाली पण 4 5 6 7 8 9. अरे वा यशस्वीरित्या 9 थर लावलेले आहेत. 10 थर लावले तर बक्षीस. हा 10 थर लावले तर ललित सावंतकडून. 10 थर लावले तर स्पेन ट्रिप. सो चला 10वा थर लावायचा प्रयत्न. आणि हा बघा लागलेला आहे 10 थर. 10 थरांचे मानकरी. चला झालेलं आहे मित्रांनो. हा गोविंद पथकाचं नाव नाही काय नाही पथकाचं नाव. तर इथं पण मोज होतं. इथं किती थर लागले मोजर. हे मोज इथले थर मोज. 8 थरांची सलामी महिला टीमकडून आणि पुरुष गटाकडून 10 थरांची सलामी.
वाचलेले आहेत. हिंदी शिकवण यांनी 8 तास वाचलेले आहेत. ओके. आणि इकडे पंजाब रीलचे मॅनेज यांनी पण मस्त प्रयत्न केलाय. मस्त मस्त 10 तर चांगले झालेले आहेत. सो चला आता फोटो काढून घेऊ. मित्रांनो बघा फुल मजा करत फुल एन्जॉय करत हे आहे कर बाबा आहे कर इकडे इकडे. मित्रांनो परत एकदा आपण आलेलो आहे आपल्या लास्टच्या लोकेशनवर. सो झूम नाही होणार पण आता थोडे आणि बघा डोंगर बघा डोंगर डोंगर. बाबू झुमकर बाबू झुमकर बाबू काय ऐकत नाही. क्या बोला तूने? बाबूचा पप्पा. सो अजून एकदा आलेलो आहे आपण त्याच लोकेशनवरती फेमस लोकेशनवरती. हे बघा चला आता खाली जाऊन भेटतो तुम्हाला. सो मित्रांनो एवढा चांगला व्ह्यू आहे बघा आणि सोबतच याची पण मेहरबानी आली. चला आता मी भेटतो थोड्या वेळात. पाऊस आलेला आहे डिझेल मोबाईल. चला मित्रांनो पावसाने आपल्यावर मेहरबानी केली खूप चांगली गोष्ट आहे. काय झालंय आता जरा जायचं आहे पण सर्दीमुळे नको बोलतं. मंदार भाईला मानला. मंदार भाई पूर्ण एन्जॉयमेंट चालू आहे. मग सांगतो मित्रांनो मंदार भाईने सुट्टी पूर्ण वसूल केली आणि असंच पाहिजे भाई एक दिवस सुट्टी आहे फुल एन्जॉय मध्ये. बघा जवळ जाऊन दाखवतो फुल एन्जॉय ना मंदार भाई. फुल एन्जॉय फुल एन्जॉय. हां हां मित्रांनो आपण मग गेलो असं मागच्याच भरलं कारण जरा सर्दी झाली त्याच्यामुळे मी नाही जाते. पण बघा अजून मग तयारीत आहे. गेलो तर जाईल पण मी सांगते नाही. मन बदललं तर मी डायरेक्ट पण जाऊ शकतो. आणि इकडे बघा काय झालं. चतुर्वी श्रीखंड खाते. श्रीखंड चला भेटूयात थोडं जात गेलो तर जाऊ. पण वरचा नजारा बघा एकदा. वाव दुकान आलेत ना रे वरती. पाऊस भरलाय पूर्ण. बघा इथं पाऊस बघा कसा भरलाय. इकडं तर नाही एवढा. चला भेटूयात थोड्याच वेळात. चला मित्रांनो आता आपण जस्ट घरी जाऊन आलो. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. मगाशीच करणार होतो पण नाही झाला. सो आत्ता ब्लॉग आपण एंड करतोय. चला भेटूया त्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तो पण मित्रांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग धनगर धबधबा किंवा तो नवीन एक धबधबा कोंडेश्वरच्या वरचा न्यूज जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा मित्रांनो. खूप मेहनत लागते तो ब्लॉग बनवायला तिथपर्यंत जाण्यासाठी शूट करण्यासाठी मजा येते आणि तेवढीच मेहनत पण लागते. सो चला आजच्यासाठी एवढाच ब्लॉग होता. भेटू तुझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आणि सोबतच मित्रांनो मला फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामला तर फॉलो करा. यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि सोबतच बाय बाय.